नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। इथे मी 6 लॉलीपॉपचे पीस घेतले आहेत। आज आपण करूयात क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप। हे लॉलीपॉप स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे असे पलटी करायचे। लॉलीपॉप असे पलटी केल्याने काय होते, मसाला पण व्यवस्थित लागतो आणि हे तळले पण व्यवस्थित जातात। सुरुवातीला ह्यामध्ये घालणार आहोत मीठ, 2 चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद। हळद घेताना अशी पाव चमचा भरूनच घ्यायची। 1 चमचा असा फूल भरून आल्या लसणाची पेस्ट घ्यायची आहे। कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची ह्याची 1 चमचा पेस्ट आपण घेऊयात। 2 चमचे आपण इथे चायनीज चटणी घेऊयात। तुम्हाला चायनीज चटणीची जर व्हिडिओ हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण ही सुद्धा रेसिपी चायनीज चटणीची तयार करू। हे आता सर्व या लॉलीपॉपला आपण लावून घेऊयात। आता 1 फूल भरून 1 चमचा यामध्ये विनेगर घालूयात। तुमच्याकडे विनेगर नसेल तर इथे तुम्ही लिंबूचा रस वापरू शकता। इथे लाल चिली पावडर घालायची माझी राहून गेली, ती इथे आपण आता घालूयात। 1 चमचा इथे मी लाल चिली पावडर घालून घेत आहे। रेड चिली पावडर घेतली की त्याला कसं लॉलीपॉपला रंग पण असा छान येतो। इथे आपण फूड कलर ऑरेंजवाला वापरणार नाही आहोत। इथे मी काश्मीरी लाल चिली पावडर वापरली आहे। आता यामध्ये घालणार आहोत 1 अंड। घोळवून हे अंड एकत्र करून या लॉलीपॉपमध्ये घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा लाल कलर इथे आला आहे। यामध्ये 3 चमचे घालणार आहोत कॉर्नफ्लोअर। हे लॉलीपॉप असे क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये घालणार आहोत 2 चमचे भाकरीचं पीठ, म्हणजेच 2 चमचे तांदळाचं पीठ। राईस फ्लोअर घातल्याने काय होते, हे लॉलीपॉप असे छान क्रिस्पी होतात। त्यामुळे कॉर्नफ्लॉवर बरोबरच आपण हे राईस फ्लोअर घातलेलं आहे। आता हे आपल्याला हातानेच एकत्र करून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटे असे झाकून ठेवूयात, नंतर हे लॉलीपॉप तळण्यासाठी तयार असणार आहेत। A few minutes later. पुन्हा एकदा हाताने हे असे आपण कालवून घेऊयात। मॅरिनेट नंतर हे बॅटर जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यात थोडा कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता। तेल हे असे गरम झाले आहे। गॅसची फ्लेम आता आपण स्लो करून ठेवूयात। एकाच वेळी जितके बसतील तेवढेच लॉलीपॉप आपण यामध्ये घालून घेणार आहोत। कढई छोटी असल्यामुळे मी एका टायमाला 3च लॉलीपॉप तळून घेणार आहे। तेल जास्तीचं गरम झालं असल्यामुळे आपल्याला इथे 5 मिनिटं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता तेलातले बुडबुडे असे कमी झाले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवूयात। अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला हे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत, म्हणजे कसे लॉलीपॉप स्लोमध्ये व्यवस्थित आतूनही शिजून निघणार आहेत। आता हे आपण 5 मिनिटानंतर असे पलटी करून घेऊयात। 5 मिनिटानंतर आता हे लॉलीपॉप पलटी करून घ्यायचे आहेत। 2-2 मिनिटांनी हे लॉलीपॉप असे उलटपालट करायचे, म्हणजे कसं सगळीकडून हे लॉलीपॉप असे शिजले जाणार आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला स्लो फ्लेमवर आणि नंतर मीडियम फ्लेमवर हे लॉलीपॉप असे हे तयार झाले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता हा फ्लो हा चिकनमध्ये जात आहे, म्हणजे समजायचं की हे लॉलीपॉप आतूनही शिजले आहेत। फक्त लक्षात ठेवायचं आहे की 5 मिनिटानंतर जेव्हा आपण फ्लेम ही मीडियम करतो त्यावेळेला असे 2-2 मिनिटांनी इकडून तिकडून उलटपालट करायचे, म्हणजे कसे अगदी मीडियम फ्लेमवर हे लॉलीपॉप लगेच सहज शिजतात।
चला तर मग हे लॉलीपॉप आता आपण या तेलातून काढून घेऊया. थोडं तेल असे हे झाऱ्यातून निथळून घ्यायचे. आता आपण बाकीचे हे सगळे लॉलीपॉप तळून घेऊयात. तेलात लॉलीपॉप सोडून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि जशी पहिली बॅच आपण तळून घेतली त्याचप्रमाणे आपल्याला ही बॅच बाकीचे सर्व लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं असेच हे स्लो गॅसवर राहून द्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व लॉलीपॉप तळून झाले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा.